हॅलो गाईस, मी तुमच्या नावाचं वगैरे तुम्ही सगळे कसे आहात? सो आज आपण बोलणार आहे स्टेटस बघणाऱ्या लोकांबद्दल. तर पहिला प्रकार म्हणजे असा की म्हणजे त्यांचं असं असतं की जोपर्यंत कोणी त्यांचे स्टेटस बघत नाही तोपर्यंत ते बघणार नाहीत दुसऱ्यांचे स्टेटस. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार असा असतो की जर आपण स्टेटस टाकला तर ते तयारीतच असतात की कधी स्टेटस टाकला नाही आम्ही कधी बघू. आणि तिसरा प्रकार आणि भयंकर प्रकार म्हणजे त्यांचं असं असतं की आपण स्टेटस टाकला लगेच दुसऱ्याला फोन करायचं किंवा मेसेज करायचं, ऐक ऐक अमक्या अमक्यानी धमक्यानी स्टेटस टाकलं आहे तेवढा बघ नाही घरच्या इमिजिएटली, म्हणजे लगेच त्यांचे एकामागं एक स्टेटस म्हणजे बघितलेल्या असतात. सो गाईज, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोटीस करता का? मी स्वतः करते त्या नोटीस, म्हणून म्हटलं तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचावं. बाकी स्टेटस टाकण्याचं एक आहे म्हणजे काय असतं ना, आणि कोणी कोणी तर दाना 4-5 स्टेटस टाकतील. आणि काय काय ते एवढे भैताडे बाई का ते डायरेक्टली ना स्टेटस म्हणजे एकच एक किंवा 2 स्टेटस तेच त्यांचे वर्षापासून राहतात आणि ते सारखे सारखे रिपीट करतील नाही का. पर्सनल आहे त्यांचं, आपल्याला घेणं देणं नाही. बट गाईज, आणि एक तर असं म्हणजे की हे बघा, आपण स्टेटस टाकतो हां, म्हणजे सपोज माझंच मी स्टेटस टाकते तर मग मला आवडतं स्टेटस वगैरे टाकायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान वाटतं मला आणि असं वाटतं की काही काही न्यू आहे आपल्या लाईफमधलं काय आहे ते तुम्हाला पण थोडंसं दाखवावं नाही का. ज्यांची जळती त्यांची थोडीशी अजून जळवावं. आणि जे मला प्रेम करतं, थँक्यू सो मच गाईज. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.